26 जानेवारी आणि त्या दिवशी अचानक सगळीकडे बातम्या आल्या. सगळ्यात पहिलं तर सगळ्यांनाच असं वाटलं की ही बातमी खोटी ठरावी, कारण की त्याचे चाहता वर्गच एवढा आहे की म्हणजे प्रत्येकाला, आमच्यासारख्यांना सुद्धा असं वाटत होतं की ती बातमी खोटी ठरावी. म्हणजे एवढा तो मोठा धक्का होता त्याच्या प्रत्येक चाहत्यांसाठी. आणि अचानक ती बातमी आल्यानंतर बरेच अफवा होत्या, कारण की कोणालाच माहिती नव्हतं की काय झालं नेमकं. ठीक आहे, पण त्याच्यानंतर मला वाटतं तन्मयने पहिला व्हिडिओ टाकला आणि त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी तुमचा पण व्हिडिओ आला. पण नेमकं प्रथमेशला काय झालं होतं तेव्हा? जेव्हा मी प्रथमेशला म्हणजे हां, दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कोकिळाला घेऊन गेली, त्या दिवशी सकाळी ना त्याला चक्कर आली आणि तो काय बोलला, की "मग मला चक्कर येते, कसं तरी होतंय." मग त्याला बेडवर बसवलं आणि ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन करून बोलवून घेतलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तर डॉक्टर बोलले, "त्याचा बीपी आणि ऑक्सिजन लेव्हल खूप कमी झालंय, तर चांगलं इथे." अचानक. हां, हं. अचानक. तर त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. तिथे फक्त त्यांनी ट्रीटमेंट केली आणि हे केलं. मग मी कोकिळाला घेऊन गेले. बोलले कोकिळाचा तिकडे घेऊन जा. हं. मग कोकिळाला घेऊन गेले. त्यांनी रिपोर्ट सगळे बघितले प्रथमेशच्या अगोदरचे. तर त्यांनी मला सांगितलं काय माहिती आहे, तुम्ही काळजी करू नका, की 3 दिवसात तो कव्हर करेल ते. हे वाक्य त्यावेळेला मला बोलले. आणि त्यावेळेला प्रथमेश बोलत होता, हात हात-बीत हलवत होता, सर्व नॉर्मल होतं. चालत होता हे ते त्यावेळेला पण. तर मी मग प्रथमेशला मी पण त्यावेळेला बोलली, की "प्रथमेश टेन्शन घेऊ नकोस तू. तर तू 3 दिवसात कव्हर होणार." तर तो खुश झाला होता त्यावेळेला पण. कारण ती मोठी डॉक्टर होती कोकिळाची ती त्यावेळेला. मग ती मी म्हटलं ठीक आहे. आणि ज्याच्यानंतर 2 दिवसानंतर ना त्याचं व्यवस्थित चालू होतं. तिसऱ्या दिवशीपासून लगेच त्याचं ना युरिन म्हणा, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स कमी झाले. तर डॉक्टरने सगळे रिपोर्ट केले तर म्हणतात सगळे रिपोर्ट म्हणजे नॉर्मलच आहे त्याचे बाकीचे. त्याचा आपण कावीचा रिपोर्ट टेस्ट करूया. आणि जेव्हा हं. तो कावीचा रिपोर्ट केला ना, तेव्हा ते बोलायला लागले त्याला जॉन्डिस झाले त्याला म्हणजे कावीळ झाले. म्हटलं कावीळ? म्हटलं मला काही कळलंच नाही म्हटलं. कावीळ हा प्रकार आता कावीळ असेल तर मुलगा कसं जेवत नाही, वजन कमी असं, हं. अशक्तपणा. बरोबर. पण त्यावेळेला किंवा पिवळसरपणा दिसतो. पिवळसपणा हां, हो. बरोबर आहे. तर त्यावेळेला मी हॉस्पिटलला घेऊन गेली तेव्हा वजन त्याचं 78 किलो होतं. बापरे! असं पण नाही की जेवत आता हं. कावीळमुळे माणूस जेवत नाही, पण तो प्रॉपर जेवत होता. रात्री पण भरपूर जेवलेला तो. आणि परत मिल्कशेक प्यायलेला, भाकरी, भाजी, भात-बीत सर्व खाल्लं होतं. आता मी कशी समजणार कावीळचं काय? तर डॉक्टरने मला सांगितलं, "उसको कावीळ हो गया है." तर मी म्हटलं, "अच्छा." तर म्हणतात, "बघूया आपण किती आहे, म्हणजे केवढी आहे कावीळ, कमी असेल तर आपण उपचार करतो." जेव्हा डॉक्टर बोलायला लागले, की "मॅडम, तुम्ही आता देवाला प्रार्थना करा." त्यावेळेला मला शॉक बसला खूपच. एवढं बसलं म्हणजे मी म्हटलं, "एवढं काय झालं डॉक्टर?" म्हणतात, "मॅडम त्याची कावीळ पूर्ण रक्तामध्ये भिनली आहे हो. चान्सेस कमी आहे त्याचे." मी म्हटलं, "डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना?" म्हणतो, "आम्ही जेवढे उपाय करू तेवढे करू." चालू आहेत त्याच्याबद्दल. पण एकदा रक्तातली कावी शरीरात भिनली तर माणूस शक्यतो नाही होत. तर आम्ही कारण ते डॉक्टर लोकं आम्हाला ओळखत होती. म्हणजे साधारण होते ना जिथे काम करणारे, तो स्टाफ आम्हाला चांगला ओळखत होता प्रथमेशला आणि मला. त्यावेळेला ते बोलले, की "तुम्ही आता देवाला प्रार्थना करा." डॉक्टरने जेव्हा चेक केलं ना त्याचं, तर तो डॉक्टर बोलायला लागले, "मॅडम त्याची ना त्या रक्तामध्ये पूर्ण कावी भिनली आहे." तर मी म्हटली, "मग आता?" तो म्हणतो, "आता काय देवाला प्रार्थना करा तुम्ही." माझी फॅमिली, त्याचे चाहते सर्वांनी एवढे नवस केले होते ना, भरपूर जणांनी सगळ्यांनी नवस केले होते. तू नवस ऐकले असतेस ना, एकेकांचे असे नवस होते ना, रडायला आलं असतं एवढं आहे ते. तर मी म्हटलं, "डॉक्टर प्लीज काहीही करा, पण त्याला वाचवा फक्त एवढंच आहे." त्यातून मधून तेवढं बोलल्यानंतर परत एक आशेचा किरण असतो ना, तो हे झाला. मग तेवढं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी ना, परत त्याचं म्हणजे आमच्याकडे बाप्पा बसलेला. बा तेव्हाच होता गणपती? हां, की नंतर? तेव्हाच होता. हां. ओके. हां, तर बाप्पानी जाता-जाता चमत्कार केला असं असं मला वाटतं.
त्या दिवशी मग गणपती आले आणि दुसऱ्या दिवशी निघाले ना, त्यावेळेला मी हॉस्पिटलमधून घरी निघाली होती. मुलगी थांबली होती. तर मुलीने मला फोन केला, "मम्मी, दादाने ना डोळे उघडले, हात हलवले, पाय हलवले, बघत होता माझ्याकडे." तर मी एवढी खुश झाली. रिक्षामध्ये ना आनंद अश्रू माझ्या डोळ्यातून वाहायला लागले. मी म्हणले, "देवा, जाता जाता चमत्कार केलास बाळा तू माझ्या लेकांवर." त्यात त्या पण एवढा ह्याच्यामध्ये तो मला चिडत होता तिकडनं. हां, मी बाहेर उभी असं मला असं डोळे असा हलवतो करतोय. आणि चिडवते जीभ बाहेर काढून. मला असं वाटतंय सायली माहिती आहे, देवाने एका क्षणासाठी मला आनंदी केलं गं. तर तो तेवढा चमत्कार बघावा म्हणून. माझी लेक त्याच्याजवळ होती. मी रिक्षामध्ये होते. आम्ही तिघांचंच आमचं हे होतं. हम्म. त्यावेळेला तिने मला फोन करून सांगितलं ना असं, तर ती मला एवढी खुश झाली, ती एवढी खुश झाली, रडायला लागली ती पण, मी पण रडायला लागली. हम्म. आणि परत 2 दिवसांनी परत त्याचं चालू झालं परत. मग काहीच नाही. मी म्हटलं आता काय डॉक्टर म्हटले जेवढे प्रयत्न करायचे तेवढे आम्ही केले. आणि त्या आता टायमाला हिला पण नव्हतं सांगायचं कारण मी एकटीच तिकडे होती. हम्म. आणि झालं सकाळी तर मी बोलली आता हिला कसं सांगू मी. तिला घरी सांगितलं तर ती तिकडेच पूर्ण हे करणार, रडायला चालू होणार. म्हणजे जेव्हा डिक्लेअर केलं हां, तेव्हा. डिक्लेअर हां. केलं तेव्हा मी एकटीच तिकडे होती. तर डॉक्टरनी मला सांगितलं. मी बोलले आता हिला कसं सांगू. मग हिला बोलली की दादाला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं आहे, तर तू कपडे आणि त्याचे सगळे घेऊन ये आणि तू पण ये लवकर जरा, कारण तेव्हा 26 जानेवारी होती. तर मी बोलली की डॉक्टर 7 वाजेपर्यंत जाणार आहे, तर तू त्याच्या आधी ये. मग ही आली आणि खालीच एवढी पब्लिक बघून हिला समजून गेलं. मग ती तिथेच हे झाली. मी बोलली, "मम्मी आता तू असं नको करू, मी एकटी पडेल मग. तू मला थोडी तरी स्ट्रॉंगपणा दाखव." पण तेवढ्यापुरती तिने दाखवलं, पण शेवटी मुलगाच होता आईचा. तिला हेच झालं पूर्ण. आणि त्या ह्याला पण नशीब माझ्या देवासारखे म्हणजे ज्यांनी दादानी मित्र जोडले तो तन्मय एक होता. ती लोकं माझ्यासोबत होते. नाहीतर मी एकटीने तिथे काहीच नसतं केलं. म्हणजे फुल म्हणजे इन्स्टा फॅमिली आमच्या घरात यायचे ते सर्व तिकडे होते. समृद्धी. हं. सगळे होते असं नाही. जी डेली येत होते आमच्या घरामध्ये ती पण मुलंच होती. तर माझ्याबरोबर राहतच होती हम्म. प्रथमेशला बरं नसल्यापासून.